आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती हा घटक शिकणार आहोत. त्यामध्ये त्याचे प्रकार आहेत 8. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. त्यापैकी जो पहिला प्रकार आहे आपला नाउन म्हणजे कुणाचं तरी नाव, कुणाचंही नाव याला म्हणतो आपण नाउन. दुसरं म्हणजे प्रोनाउन, त्याला मराठीमध्ये म्हणतो सर्वनाम. आपले सर्वनाम जे आहेत ना आय, वी, यू, दे, ही, सी, इट. सर्वनामाचा दुसरा प्रकार एक लक्षात घ्या. सर्वनाम म्हणजे सब्जेक्ट जो आपला असतो ना, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. त्यातला सब्जेक्ट म्हणजे फक्त 7 सब्जेक्ट आणि एक नाउन एक सब्जेक्ट. त्यापैकी त्याच्या व्यतिरिक्त कोणताही सब्जेक्ट येत नाही. त्यानंतर वर्ब. वर्ब म्हणजे काय मराठीत क्रियापद, एखादी ऍक्शन करते. मी बोलतोय हे एक प्रकारची काय ऍक्शन म्हणजे टॉक. हे सुद्धा काय झालं ऍक्शन. त्यानंतर ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. याच्यात तो शब्द दडला बघा ऍडवर्ब म्हणजे या क्रियाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय ऍडवर्ब. म्हणजे ती क्रिया कशी घडते, स्लो, फास्ट, व्हॉटएव्हर जे काय असेल त्याप्रमाणे घडणारी म्हणजे क्रिया. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजे त्याला विशेषण म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी त्याचं गुण सांगणे. तो चांगला, वाईट, गोरा, काळा, व्हॉटएव्हर जे काही त्याचे गुण असेल, विशेषण असेल त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह. प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे शब्दयुक्त अवयव. याच्यात अर्थ प्रीपोजिशन एखाद्या वस्तूची जागा दाखवणारा शब्द त्याला काय म्हणतो आपण प्रीपोजिशन. एखाद्या वस्तूची जागा दाखवणारा शब्द म्हणजे काय प्रीपोजिशन. नंतर काय कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे जोडणारा, त्याला मराठीत म्हणतात उभयान्वयी अवयव. जोडणार म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जे जोडतात त्याला म्हणतात कंजंक्शन. म्हणजे राम अँड श्याम, सी इज गोइंग टू स्कूल बट सी वाज लेट. ओके, लाईक दॅट. नंतर काय इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय केवळ प्रयोग. इंटरजेक्शन हा एक शब्द असा असतो ज्याच्यामध्ये आपल्या फिलिंग्स दाखवतात, मग त्या सॅड किंवा हॅपी व्हॉटएव्हर. हे सगळे जे आपले पार्ट ऑफ स्पीच आहे आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक्झाम्पल असा आहे, वाव सी क्विकली रॅन फॉर द डॉग बट इट वाज टू लेट टू टायर्ड. तर त्यामध्ये काय वाव आपला इंटरजेक्शन आहे, सी आपलं प्रोनाउन आहे, क्विकली आपले ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, त्यानंतर रॅन वर्ब आहे, नंतर डॉग नाउन आहे, बट कंजंक्शन आहे, इट प्रोनाउन आहे, वॉज एपीवायच्यात नाही, टायर्ड वर्ब. म्हणजे अशा प्रकारे हे आपलं पार्ट ऑफ स्पीच आपण शिकलेलं आहे. कळ्या?